ठाण्यातील टीएटी पेपर फुटी प्रकरणाचा निषेध बनवणारा बॅनर लावत सदर प्रकरण फास्ट कोर्टमध्ये चालवण्याची मागणी मनसे जनहित व विधी विभागाचे अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केली आहे. टीईटी पेपर फुटी प्रकरणाचा निषेध करणारा बॅनर ठाण्यातील नितीन कंपनी सिग्नल येथे मनसेच्या वतीने लावण्यात आला आहे. सदर घोटाळ्यामुळे अनेकांचे भविष्य हे दावणीला लागलेले आहे. मात्र सरकार याबाबत कोणतीही ठोस कारवाई घेत नसल्यामुळे मनुष्य वतीने बॅनरच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. 2020 साली अशाच प्रकारचा घोटाळा यापूर्वी झाला होता. 7,800 उमेदवारांचे गुण परीक्षेनंतर पैसे घेऊन वाढविण्यात आले होते. 250 टीईटीचे बोगस सर्टिफिकेट वाटण्यात आले होते. 2020 साली असाच घोटाळा झाला होता. त्याचा बोध घेऊन यंदा देखील पारदर्शकता ठेवली पाहिजे होती. यंदा 1.5 कोटीला हा पेपर विकला जाणार होता. 6 लाख उमेदवारांचे भविष्य टांगणीला लागले असून त्यांचे काय? ज्या विद्यार्थ्यांना शिकवणार होते त्यांचे काय? सरकारचा वचक नाही का, असे प्रश्न यावेळी मनसेचे स्वप्नील महिंद्रीकर यांनी यावेळी उपस्थित केलेले आहेत. सरकारी यंत्रणेतील काही सदस्य देखील या घोटाळ्यामध्ये सहभागी आहेत असा खुलासा देखील त्यांनी केला आहे. शिवाय ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची मागणी मनसेचे जनहित व विधी प्राधिकरण ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रीकर यांनी केली आहे. यावेळी मनसेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. टीईटीचा पेपर लीक झाला आणि हा जो घोटाळा झाला यामध्ये जे सरकारचं अपयश आहे आणि नीट मध्ये पण जो घोटाळा झाला ते सरकारचं अपयश याच्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आपण बघत असाल की टीईटीचा इतिहासच बघाल तर 2020 मध्ये पण त्यामध्ये घोटाळा झालेला. 7,800 विद्यार्थी जे उमेदवार होते त्यांचे मार्क वाढून त्यांना पास करण्यात आलेलं. 250 बोगस सर्टिफिकेट त्यावेळेला टीईटीचे डिस्ट्रीब्यूट झालेले. या संदर्भात तेव्हाची पुणे क्राईम ब्रांचनी चौकशी केलेली आणि आज गेले 6 वर्ष झाले तो खटला कोर्टामध्ये पेंडिंग. तर असं जेव्हा टीईटीचा इतिहास असताना सरकारने त्यापासून बोध घेऊन यावेळेला परीक्षा व्यवस्थित राबवणं हे सरकारचं मेन उद्देश असलं पाहिजे होतं, पण तसं काही दिसलं नाहीये. भिवंडीमध्ये 1.5 कोटीला पेपर विकायला होता टीईटीचा आणि त्यामध्ये हरियाणा बिहारची लोक तिथून पेपर घेऊन आले, ते पण QR कोड सकट. म्हणजे सरकारी यंत्रणा याच्यामध्ये कुठे ना कुठे सामील आहे. कारण जेव्हा QR कोडचे पेपर जर एका तिराईक राज्यातल्या लोकांकडे जातात म्हणजे ते यंत्रणाच्या थ्रूच गेले असतील, तर आमचा थेट आरोप आहे की शिक्षण विभागातले काही अधिकारी, उच्च पदस्थ अधिकारी किंवा काही मोठी लोक याच्यामध्ये सामील आहेत आणि त्यांच्यावर कायद्याने कारवाई व्हावी. कारण काय, मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की आम्ही SIT स्थापन करतोय, SIT स्थापन केली, आम्ही त्यांचे आभार मानतो. पण हा जो खटला आहे फास्ट ट्रॅक कोर्टावर चालवावा. कारण आज 2020चाच खटला 2026 आला, अजूनपर्यंत त्याच्यामध्ये काही निकाल लागलेला नाहीये. फास्ट ट्रॅक कोर्टामधनं जर लवकर निकाल लागला तर यामध्ये काही ना काहीतरी योग्य ती कारवाई होईल. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण अभियान जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर 29 जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. या विशेष पुनरीक्षणात एकही पात्र नागरिक वगळला जाणार नाही आणि एकही अपात्र व्यक्तीचा समावेश होणार नाही या तत्वावर मतदार यादी अद्ययावत केली जाणार आहे. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील 6,854 मतदान केंद्रांशी संलग्न सुमारे
74,50,525 मतदारांची माहिती तपासण्यात येणार आहे. 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत प्रत्येक मतदान केंद्रावरील BLO घरोघरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेणार आहेत. नागरिकांनी आवश्यक माहिती देऊन BLO यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या नागरिकांचे किंवा त्यांच्या आई-वडील, आजी-आजोबांचे नाव 2002च्या मतदार यादीत आहे, त्यांना नाव समाविष्ट करण्यासाठी स्वतंत्र पुरावे सादर करण्याची आवश्यकता नाही. मात्र नाव नसल्यास जन्मतारखेनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती दाखल करता येतील. त्यावरील सुनावणी 3 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार असून 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. अंतिम यादीत दावा किंवा हरकत फेटाळल्यास संबंधित नागरिकांना प्रथम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे यांच्याकडे आणि त्यानंतर आवश्यक असल्यास मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील करण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्री कृष्ण पांचाळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. नमस्कार. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे SIRच्या महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे. एन्युमरेशन फॉर्म वाटप करणे आणि तो भरून घेणे या टप्प्याची उद्यापासून सुरुवात होत आहे. 30 जून ते 29 जुलै या कालावधीमध्ये एन्युमरेशन फॉर्म देणे आणि ते भरून घेणे या पद्धतीने BLO घरोघरी जाऊन कारवाई करतील. या अनुषंगाने आपले एन्युमरेशन फॉर्म प्रिंटिंग जे आहे ते पूर्ण आपण 3 दिवसापूर्वी करून BLOंकडे त्याच्या प्रती दिल्या आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये 74,50,515 इतक्या मतदारांचा आपल्याला एन्युमरेशन फॉर्म वाटप करायचा आहे आणि ते भरून घ्यायचे आहेत. एन्युमरेशन फॉर्म भरताना जी आवश्यक 12 कागदपत्र आहेत तर ती 12 पैकी जी आवश्यकता पडते तर ती त्यांच्या एलिजिबिलिटीनुसार आपण यादी प्रसिद्ध केलेली आहे. त्यापैकी जे आवश्यक कागदपत्र आहेत, जे सर्टिफिकेट आहेत ते मतदारांनी द्यावे. एन्युमरेशन फॉर्म हा प्री प्रिंटेड असतो. त्यामध्ये मतदाराचा फोटो, नाव, एक QR कोड त्याच्यामध्ये असतो. 2002 मध्ये स्वतः मतदार असतील किंवा त्यांचे आई वडील, आजी आजोबा यापैकी कोणी मतदार याची माहिती एन्युमरेशन फॉर्म मध्ये भरणं आवश्यक आहे. त्या पद्धतीनं सर्व प्रचार प्रसिद्धी आपण महापालिकेमार्फत देत आहोत. महापालिकेचे 6 अतिरिक्त आयुक्त हे देखील ॲडिशनल DO म्हणून या SIR मध्ये काम पाहणार आहेत आणि त्या अनुषंगाने सर्व जिल्हा प्रशासनातील अधिकारी, जिल्हा परिषद असेल, महापालिका असतील, महसूल विभाग असेल आणि इतर जे राज्य शासनाचे विभाग आहेत त्यांच्या विविध याच्यामध्ये नियुक्त्या झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना ते सहकार्य करतील, त्यामध्ये काम करतील. ठाणे जिल्ह्यामध्ये 18 मतदारसंघ आहेत आणि त्या अनुषंगाने 18 मतदार नोंदणी अधिकारी आहेत. 6,894 इतक्या मतदान केंद्र स्तरीय अधिकारी BLOs आपल्याकडे नियुक्त आहेत. तर या 6,894 मतदार यादी भागावरती या SIR मध्ये काम होणार आहे. 2002 मध्ये जे मतदार असतील तर त्या अनुषंगाने त्यांच्यासाठी एन्युमरेशन फॉर्म मध्ये सेल्फ ते मॅपिंग करू शकतात. जे 2002 मध्ये मतदार नसतील त्यांना प्रोजेनी मॅपिंग त्यांच्या आई वडिलांचं किंवा आजी आजोबांची माहिती देऊन ती मॅपिंग करता येईल. इलेक्शन कमिशनचा जो यावेळेसचा घोषवाक्य आहे तर तो सगळ्यांनी म्हणजे त्याचा घोषवाक्याचं महत्त्व लक्षात घेणं गरजेचं आहे. नो एलिजिबल सिटीजन इज लेफ्ट आउट, नो इनएलिजिबल पर्सन इज इन्क्लुडेड. म्हणजेच मतदार यादीमध्ये कोणत्याही अपात्र व्यक्तीचा समावेश होणार नाही आणि सर्व पात्र नागरिकांचा समावेश मतदार यादीमध्ये व्हावा, अशा पद्धतीने इलेक्शन कमिशनचं घोषवाक्य आहे. त्या पद्धतीनं प्रशासनाने पूर्णपणे तयारी केलेली आहे. राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतील यांची देखील बैठक झालेली आहे आणि जे राजकीय पक्षाचे BLAs असतात, बूथ लेवल एजंट, त्यांची देखील नियुक्ती ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने झालेली आहे. 29 जुलैपर्यंत या एन्युमरेशन फॉर्म भरून घेतल्यानंतर 5 ऑगस्टला आपला ड्राफ्ट रोल पब्लिश होईल आणि ड्राफ्ट रोल पब्लिश झाल्यानंतर त्यानंतर दावे हरकती याचा
कालावधी असेल तर जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणे आणि इन्युमरेशन फॉर्म भरून घेणे, जेणेकरून ड्राफ्ट रूलमध्ये मॅक्झिमम इलिजिबल वोटर्स जे आहेत, सिटीजन आहेत, तर ते आपल्याला इन्क्लूड करता येतील. हा या 1 महिन्यातला कामकाजाचा भाग असेल आणि या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये इंटेन्सिव्ह पद्धतीने आपण मतदारांपर्यंत पोहोचणार आहोत. सर्व प्रशासन याच्यामध्ये काम करत आहे आणि एक समन्वयाने SIRचं काम जे आहे तर ते पार पाडण्याकरता समन्वयाने जिल्हा प्रशासन काम करत आहे. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने 21 पैकी 16 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवल्याबद्दल शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अभिनंदन केले. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची निवडणुकीत सरशी झाली. सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडून आलेले संचालक ठाणे आणि पालघर जिल्ह्यात महिला, शेतकरी, बचत गट, स्वयंसहायता गटासाठी काम करतील असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सहकार पॅनलचे विजयी उमेदवार तसेच बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितिज ठाकूर, माजी आमदार राजेश पाटील उपस्थित होते. सहकार पॅनलला शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार किसन कथोरे, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, खासदार बाळामामा म्हात्रे यांनी पाठिंबा दिला होता. निवडणुकीत सहकार पॅनलच्या उमेदवारांवर बँकेच्या सभासदांनी विश्वास दाखवला. त्याबद्दल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले. राज्यात सहकार वाढला पाहिजे, सहकारातून समृद्धी साधण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार पॅनलला मार्गदर्शन केले. उपमुख्यमंत्री शिंदे निवडणुकीतील विजयी रणनीतीवर काम केले. ठाणे जिल्ह्यातल्या जागांसाठी त्यामुळे बहुतांश जागा बिनविरोध झाल्या होत्या. वसई तालुक्यात सहकार पॅनलसाठी एकहाती मतदान झाले. त्याबद्दल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. आज ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुकीचा आज रिझल्ट होता आणि या रिझल्टमध्ये सहकार पॅनल, जे पॅनल माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, हितेंद्र ठाकूर साहेब असतील, किसनजी कथोरे साहेब असतील, खासदार बाळामामा, त्याचबरोबर क्षितिज ठाकूरजी, नरेश मस्के साहेब, रवींद्र फाटकजी, गोपालजी लांडगे साहेब, शिवाजीराव शिंदे आणि मुंबईकरजी, राजेशजी मोरे, राजेंद्रजी पाटील, रवींद्र घोडविंदेजे या सर्वच नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सहकार पॅनल या ठिकाणी लढवलं गेलं आणि या सहकार पॅनलला घवघवीत यश या ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मिळालं. त्याबद्दल मी सहकार पॅनलचे सगळ्या उमेदवारांचे मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. या पॅनलमध्ये जिंकलेले उमेदवार जे आहेत हे स्वप्नील मुंबईकर असतील, निवृत्ती घुसेकर असतील, रंभाजी जगताप, त्याचबरोबर नीता कांबळी, स्मिता घोडविंदे, बळीराम जाधवजी, त्याचबरोबर मनीष पाटील, प्रकाश वरकुटे, अरुण पाटीलजी, जयजी पाटील, सौरभ पवार, अमितजी घोडा, सुनीलजी भुसारा, दसुरडे आणि भाग्यश्री भोईर हे सर्वच्या सर्व 16 उमेदवार जे आहे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि एक इतिहास जो आहे ह्या सहकार पॅनलच्या माध्यमाने आज या मध्यवर्ती बँकेच्या निमित्ताने या ठिकाणी रचला गेलेला आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ही जी बँक आहे ही बँक शेतकऱ्यांशी निगडीत आहे. ही बँक जी आहे ती महिलांशी निगडीत आहे, बचत खात्यांशी निगडीत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या अनेक वर्ष या बँकेच्या माध्यमाने रोजगार निर्मितीसाठी एक मोठं पाऊल जे आहे हे गेले अनेक वर्ष उचललं जात आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना रोजगार, शेतकऱ्यांना असेल, महिलांना असेल, त्याचबरोबर युवकांना असेल, त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी ही बँक गेल्या अनेक वर्ष मदत करते आणि ह्या बँकेवरती आज सहकार पॅनल जे आहे निवडून आलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये अजून चांगली कामं कशी करता येतील, शेतकऱ्यांना, त्याचबरोबर महिला बचत गटांना, त्याचबरोबर युवकांना रोजगार निर्मितीसाठी कशी मदत करता येईल याच्यासाठी ही बँक आणि सगळे संचालक बँकेचे असतील हे सगळे चांगल्या प्रकारे काम करतील. कारण की गेले अनेक वर्ष हे सगळे लोक जे आहेत हे या बँकेवरती असतील किंवा या सगळ्या क्षेत्रामध्ये असतील
गेले अनेक वर्ष चांगलं काम त्या ठिकाणी करतायत आणि आज चांगलं काम करत असल्यामुळे मोठं यश या ठिकाणी मिळालेलं आहे. मोठे मोठे जे आहे हे दिग्गज जे आहे यांच्या समोर होते, दिग्गज होते, पण त्या सगळ्यांचा विश्वास जो आहे या सगळ्या लोकांवरती होता. शिंदे साहेबांवरती होता, हितेंद्र ठाकूर साहेबांवरती होता, क्षितिजी ठाकूर असतील, किसन कथोरे साहेब असतील, बाळा मामा असतील, हे सगळे लोक जे आहेत या सगळ्यांनी मिळून ह्या पॅनलसाठी मेहनत केली. मी सगळ्या आमच्या नगरसेवकांचे, सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, सर्व पक्षीय त्यांचे देखील खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो की त्यांना जी जी जबाबदारी दिली होती ती सर्व जबाबदारी जी आहे चांगल्या प्रकारे पार पाडण्याचं काम त्या ठिकाणी केलं. प्रत्येकाने आपापल्या वाट्याला जेवढे मतदार होते त्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम त्या ठिकाणी केलं, म्हणून मोठं यश या ठिकाणी या सहकार पॅनलला मिळालेलं आहे. तर सहकार पॅनलच्या निमित्ताने येणाऱ्या काळामध्ये या बँकेच्या निमित्ताने चांगलं काम, अजून चांगलं काम कसं होईल याच्यासाठी पूर्ण संचालक मंडळ जे असेल हे काम करेल आणि प्रयत्न करेल.